हॅलो. हॅलो. घे त्याला, कोणाला कोण बोलायला ते घे. हा तोच आहे बाया, बोला. त्याला घे, त्याला कॉन्फरन्स. आपण ज्या व्यक्ती हॅलो. आपण कॉल हॅलो भैया. हॅलो. एक मिनिट ऐका की, हॅलो. मी उद्या बोलू की आपण, मला थोडं एक महत्वाचं जायचंय. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा, नाव काय आपलं? शेख सर बोला. शेख सर. कोण बोलतंय? कुठले शेख सर? शेख सर कुठं असता तुम्ही? कुठनं? तुम्ही कुठे असता म्हणलो शेख सर? मी बारामतीत असतो. तुम्ही कुठलं सांगा की मी तुम्हाला 2 मी मिनिटात माझा ओळख परिचय सांगतो. पूर्ण सांगतो म्हणे. बारामती मध्ये कुठे असता? बारामतीतच असतो मी. होळ म्हणून गाव आहे सोमेश्वर परिसरात. बरं बरं. आपली स्पर्धा तुम्ही परीक्षेच्या अकॅडमीचं नाव काय सर? स्पर्धा परीक्षाच नाव आहे, स्पर्धा परीक्षा म्हणून. तुम्ही बोला फक्त, मला काय आहे हे ऐका मग की. तुमची स्पर्धा परीक्षेची अकॅडमी नाही आहे, मग तुम्ही लोकांना असं फसवताय तुम्ही. नाही स्पर्धा परीक्षेच नाव आहे माझ्या अकॅडमीचं, स्पर्धा परीक्षा मंच म्हणून. स्पर्धा परीक्षा. तुम्ही कुठलं आहे मला फक्त एक सांगा, मी सचिन भैया पवार बोलतोय. तुम्ही इंस्टाला कुठलं? सर्च टायगर ग्रुप. जिल्हा सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. टायगर आहे की ग्रुप. तुमचा मला मेसेज पडलाय, मिस कॉल पडलाय. पण मिस मी कॉल काय नाही पडले ना म्हणतोय, तुम्हाला? जिल्हा कुठला तुमचा? मी जिल्हा बारामती मधला आहे असं विचार करा. पुण्यामधला आहे म्हणून सांगा. तुम्ही महाराष्ट्र कुठला पण जिल्हा सांगा, त्या जिल्ह्यामध्ये असतो नाही मी. सांगत मी, टायगर ग्रुपचं आहे म्हणून तुम्हाला विचारलं. हो, टायगर ग्रुपचं. तुम्हाला तुम्ही टायगर ग्रुप मध्ये कोणाला ओळखता तुम्ही? तानाजी भाऊला ओळखतो. तानाजी भाऊला पूर्ण ऑल इंडिया ओळखतोय. तानाजी भाऊंना ओळखताय म्हणलं तर बॅनर पण बनवतात, कोणी पण येड्यात काढतात, कोणी पण पैसे लुटायचं काम करतात. ऐका अनिकेत बागुलीला ओळखतो, आपले मावळचे पुण्यातले. भायासाहेब बनगर बी माझे चांगले बरं. मग बरोबर आहे. तुम्ही यांचं सगळ्यांचं नाव घेताय तुम्ही. मग ह्याने सांगितलं तुम्हाला का असं लोकांना फसवा म्हणून? कुठं कोण फसवले? बरं ठीक आहे. सीमा चव्हाण आणि पूजा राठोड. ऐका आधी मॅटर काय ते समजून घ्या. आधी मॅटर पूर्ण समजलेलं आहे मला. त्यांच्याकडून 50,000 रुपये त्यांच्याकडून 50,000 रुपये घेतलाय तुम्ही अकॅडमी लावतोय म्हणून. काय म्हणले घेतलं? अकॅडमीला जॉईन करून देता म्हणून त्यांना तुम्ही. थांबा 50,000 रुपये घेतले का मी? 50,000 रुपये दोघांकडून, 2 मुलीकडून. दोघीकडून. स्क्रीनशॉट पाठवा बरं मला. हो, स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहे. 50,000चा स्क्रीनशॉट पाठवा बरं मला. हॅलो सीमा. हॅलो. किती पैसे घेतले तुमच्याकडून आहे ना? मी फोन पेला 20,000 रुपये केले. 50 काय म्हणताय? एक मिनिट ऐका पहिले. पूजाने केले 20,000 फोन पे, नंतर तिने अजून 10,000 पाठवले. किती झाले? हॅलो तुझे किती पैसे तू पाठवले तेवढंच सांग. मी माझे 20,000 रुपये पाठवले. स्क्रीनशॉट पाठवते. आणि दुसरीने किती पाठवले? तिने आधी 20 पाठवले, नंतर 10 पाठवले. स्क्रीनशॉट पाठव बरं मला. चला, तुमच्याकडे स्क्रीनशॉट खोटं बोलायचं आणि हे करायचं. मी स्क्रीनशॉट पाठवते. 1 मिनिट. म्हणजे तुम्हाला पैसे पाठवले, तुम्हाला खोटं बोलायला असं वाटतंय का? ऐका 2 मिनिटं. टायगर ग्रुप आहे म्हणजे काही काय दादागिरी करायची जागा नाही. टायगर ग्रुप मध्ये आहे म्हणलं तुम्ही काय लोकांच्या नावाचं लोकांना ऐकत होता का तुम्ही? ए बाबा, ए झाकून झुलल्या पहिले ऐकून घे. मी कोण तुला ऐकून घेण्यासाठी फोन नाही केला तुला मी. ऐकून घ्यायचं समोरच्याचा आधी. तू पहिले ऐकून घे. लोकांचे ऐकून घे. 1-1 रुपये करून आई वडील त्यांचे राबतात शेतामध्ये, आणि असं अकॅडमीच्या नावानं, स्पर्धा परीक्षेच्या नावानं लोकांच्या आईच्या गांडी घालता तुम्ही. कोणी काढले? मला येड्यात काढायचं का आणखीन तू? होय रे. नाही. अरे तुला बोल नको. अरे तुला बोल मी. तू काय तोले तिसणार का नाही का? तुझी उद्या बघ कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर कुठं पडते बघ तुझी उद्या बघ. ऐक झापण जुल्या ऐकून घे माझं पहिले. त्यांनी जी माऊल्याने जी मला शिव्या दिल्या का नाही, ते माऊल्याला म्हणावं ती माफी माग माझी. नाही. मला सांगा, त्या ठिकाणी तुमच्या आपल्या घरामधली जर कुठलीही माता भगिनी असली तर कुठले त्यांचे जळणार ना मनामधलं? त्यांच्या आई वडील जाऊन शेतामध्ये, ऐका पहिले माझं, त्यांच्या आई वडील जाऊन शेतामध्ये 100 रुपयासाठी, 200 रुपयासाठी, 300 रुपयासाठी दिवसभर राबतात, आणि तुम्ही त्यांना काय करताय? स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला अकॅडमी जॉईन करून देतो म्हणून येड्यात करता, पैसे घेता, नंतर त्यांना ब्लॅकमेल करताय का? ऐकणार आहे का नाही माझं? नाही तुझा नाही तुमचं ऐकण्यासाठी मी फोन केला का मी? मग मी तुमचं ऐकायसाठी फोन तुम्ही ऐकावं लागेल तुम्हाला. अरे बाबा ऐकावं लागेल. तू लोकांना फसवते ना, लोकांना फसवलं ना तुम्ही. कोणी फसवलं? आता पुरं एवढीच आहे ना आमच्याकडे. अरे बाबा माझ्याकडे बी प्रूफ आहे. ऐकून घे दादा माझं, ऐकून घे. काय प्रूफ आहे तुझ्याकडे? लोकांना फसवून असे प्रूफ का? ते लाईनवर आहे का सीमा? लोकांना फसवून असं करताय का? मी काय म्हणतो ते आधी ऐकून घे. माझं ऐकलं का नाही की
योग्य काय निर्णय बारामती वाटला जिल्हा ना हे ते ऐकून सजेशन घ्या, सुचवा. ऐकून घ्या. हा. अजितदादांचं नावानं चांगलं आहे, त्यांचा खराब नका करू. लक्षात नाही ठेवा, नाही आता नका खराब अजितदादांनाच करू. भेटाय मी चाललोय असे माझ्या कामाने. असे ऐका 2 वळवंट लावू मिनिटं नका तिथे, वळवंट लावू नका. गोरगरिबाचे लोक आहे असं त्यांची भावना ऐकून दुखवू घ्यायचंय नका, का नाही त्यांची मी हालत घेऊ नका तुम्ही. लक्षात ठेवलं का? आणि ठीक आहे, ऐकून घ्या. टायगर ग्रुप काय करू शकतो काय नाही गोरगरिबाच्या हक्कासाठी आणि युवकांच्या बरं मी काय हक्कासाठी, सांगू महिलांच्या हक्कासाठी तुम्हाला चांगल्या पद्धती माहित आहे. राहिली ऐका गोष्ट 2 मेन मिनिटं. मुद्दा, तुम्हाला काय धमकी देण्यासाठी नाही फोन करत आम्ही. ती ऐकून धमकी घ्या. बिमकी दुसऱ्याला ती आम्ही नाही कोणाला घाबरत इथं ए तालुक्यात घाबरत आहे नाही बाबा, कोणाला इथं. तुला धमकी ऐक बिमकी नाही. तुला हा. मोठं बाबा झापून झुल्या मला माहिती आहे. तुला का धमकी देण्यासाठी कशाला फोन करू मी तुला? मग माझं ऐकून घ्यायचंय का नाही हे माझं गरीब एवढं? माऊलीवरती अन्याय झाला ना म्हणून फोन केलो. अरे लक्षात बाबा ठेव. ते पाठवतो पण मॅटर काय ते ऐकून घेतलं मॅटर नाही. पूर्ण तू काय ऐकून घेतलं ना. तू इकडे काय तुला थांब ऐकून थांब घ्यायचं एक मिनिट, एक मिनिट. ते हा, माऊलीने सीमा मी सीमा काय सीमा सांगतो हॅलो ते हॅलो ऐकून घे. सीमा, हा हा. तू बोल. तुझ्याकडून पैसे कसं काढून घेतले नी? हा त्यांनी काय हा बोल सांगितलं आधी हा तुम्हाला सांग. एक अकॅडमी जॉईन करायची आहे. तुम्हाला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये तुम्हाला MSF मध्ये हा. जॉब लावून देतो म्हणून तुम्हाला 50,000 रुपये आम्हाला भरायला सांगितलं. हा मेन गोष्ट हे भरायला सांगितलं. हा ठीक आहे, भरायला हा, माझ्याकडे सांगितलं. बी आम्हाला रेकॉर्डिंग ऍड येते नाही ना केलं किंवा ग्रुपमध्ये. काय ते बोललेलं हा हॅलो, हा हा बोल बोल तू बोल. ऐकले ना? हा बोल हा. बोल, ऐकायले त्यांनी पण ऐकायले. तू बोल पूर्ण. तर त्याने काय की ग्रुपला ऍड केव्हा केलं, जेव्हा आम्ही त्याला पैसे पाठवले त्याच्यानंतर त्याने ग्रुपला ऍड केलं. ग्रुप मधून मी त्या सरांचा नंबर घेतला, त्या सरांना कॉन्टॅक्ट केला. त्या सरांना म्हणलं सर तुमची फीस किती आहे? त्याने काय सांगितलं, बेटा आमची फीस 10,000 रुपये म्हणे फक्त. त्याने पोलीस स्टेशन मध्ये पण हे सांगितलं की आमची फीस 10,000 रुपये. तर ह्याने काय की आमच्याकडनं 50,000 रुपये आणि ह्याने 10,000 पण पाठवले नाही त्यांना. आम्हाला अकॅडमी मध्ये जाऊ बी दिलं नाही आणि 10,000 बी पाठवले नाही. ह्याने काय की आमच्याकडनंच पैसे घेऊन इकडच्या इकडेच हे खाऊ लागले पैसे. बर बर बर. म्हणजे महिना झाला याला सांगतोय, पाया पडतो, हे करतो ते करतो. प्रेमाने सांगितलं एवढे दिवस तुमच्या पाया पडतो सर, आमचे पैसे परत करून टाका. पाया पडतो सर, परत करून टाका. आम्ही चुती आहेत का एवढे सांगणारे? तुम्ही कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला गेलो तुम्ही? तिथे औंढा नागनाथ ते पोलीस केला. ते सर म्हणले हो म्हणे ह्या मुलींना त्या शेखनं ह्याने आमची फीस फक्त 10,000 रुपये आहे. त्याने अर्ज पण लिहून दिला होता आम्हाला. ते अर्ज बी पाठवते मी. बरं झालं का आता मी बोलू का? म्हणजे हॅलो तुम्ही बोलू का मी? पैसे पहिले घ्यायचं आणि नंतर ब्लॅकमेल करायचं की माफी माग नाही, तेव्हा नाही, पैसे नाही, देतो. नाही. मी बोलू का टायगर ग्रुप मी बोलू का? बोला. हा आता ऐका, ह्या मुली 2-3 महिने झालं म्हणजे दुसरी एक मुलगी 5-6 वर्षापासून माझ्या ग्रुपला आहे, कॉन्टॅक्ट मध्ये चांगले संबंध आहे. तिची ही मैत्रीण आहे. मला बोलून देणार आहेस का नाही? ते वाढीवपणामुळे हे विषय झाला. आता ते काय म्हणले ठीक आहे, आम्हाला ऐकून घ्या. कुठंतरी बघा. वाढीव ऐका पण काय नाही, ऐकून घ्या, ऐकून घ्या. पवार तुमचं साहेब, ऐकतोय मी. पवार साहेब ऐका. तुमचं ऐकू. ए, थांब रे बाळा. ए, थांब. ऐका की ए, सीमा. पवार साहेब, ए, सीमा, थांब एक पवार मिनिट, ऐकून साहेब, घे. सीमा, ऐकून घे, थांब. पवार साहेब माझा तुमचं ऐका. ऐकतोय मी, पण ऐकून घ्या. हा, पैसे माझं नका देऊ. ऐकून घेतलं ना? पैसे ऐका की नका. 2 तुमचं मिनिटं. ऐकतो, ऐकून घ्या. तुमचं ऐकतो. 2 पैसे मिनिटं नका माझं ऐकून तुम्ही घ्या. माझं ऐकून पहिले घेतलं ना, तुमचं ऐकतोय मी. 5 तुमचं मिनिटं. ऐकण्यासाठी माझं तुम्हाला ऐकण्यासाठी फोन केलाय मी. ऐकून घ्या. ऐका पैसे ऐका नका देऊ. ते पर्याय भरपूर आहे आपल्याकडे. पैशाचा तुम्ही बोला. विषय नाही हा, पैशाचा विषय नाही. आता इगो वरती विषय झाल्यामुळं हा, बोला किस्सा बोला तुम्ही. वाढला. बोला ऐका बोला तुम्ही. बोला. आता काय झालं तर माझ्याकडे एक टीचर होते जालन्याचे तुमच्या भागातले. तर फिजिकल घ्यायचे ते MSF त्यांनी तिथं जॉईन केलं. तर माझं काय डायरेक्ट MSF मध्ये कॉन्टॅक्ट नव्हतं. मी आपलं पोलीस भरती MPSC ह्याचे अभ्यासिक आहेत माझ्या अकॅडमी चालवतो पोलीस भरतीच्या. तू ह्या गोष्टी फसवलं. ऐका हॅलो, तर हा तू त्या गोष्टीमुळे फसवलं की एकतर तू पहिलं स्टार्टिंगला काय ऐका माझं जर तुम्ही म्हणते ऐकून घेणार नसेल तर हा मॅटर सॉल्व्ह होणार नाही. तुझं काहीच नाही ऐकायचं, तुझं सगळं व्हायचं. ही तसली धमकी घरी द्यायची. ए, पोलीस सीमा, म्हणजे काय ए, पोलीसच्या सीमा, बाजूने एक मिनिट, 2 मिनिटं ऐकून पाहिजे. 2 मिनिटं ऐकून घे. हा मग माझं ते ऐकून विष्णू नसेल घेत ना. ते विष्णू हा, पाटीलचा कुठंच ते विष्णू पाटीलचा रूल काय मध्ये? हा विष्णू पाटलाचा मध्ये ह्यांनी बळी दिलाय. बळी काय दिलाय? हा मी माझा मॅटर आधी ऐकून घेणार ना त्याचा पूर्ण, विष्णू तर पाटील बोलायला त्याचा मजा आहे. विष्णू पाटील नाही, विष्णू घोडकी आहे. त्यानं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये किती वर्षापासून आहे विचारा त्यानं. हाय बरं, मला विष्णू. माहिती ते माझ्याकडेच होता. ए विष्णू, हा बोला ना भाऊ. तू असं लोकांना गंडवायचं काम करतोय का रे तू? थांब, तुझ्या उद्या नाही, गावातलं नाही. पूर्ण तुझ्या उद्या गावातलं पूर्ण हिस्ट्री काढतो आणि तू काय नाही काम भाऊ. करतो ना साल्या तुझं पूर्ण काढतो हिस्ट्री. थांबतो. पवार नाही, नाही साहेब, भाऊ. पवार साहेब नाही धमकी तुझं देऊ पण नका, तुला काय वाटलं तू गोरगरिबांना. काय ऐका विष्णू होय रे? ऐका तू हा, डीपी बोला ना. व्हॉट्सअपला थांबा, डीपी थांबा, रिमूव्ह केले म्हणल्यावर तुझे फोटो येणार नाही वाटलं माझ्याकडे का? होय रे बाळा? नाही बरं. नाही लक्षात ठेव बाळा, तू जे माझ्याकडे पूर्ण पाठवले ना, तू माझ्याकडे पण आहे आणि तुझ्या गावातले पण फक्त 10 ते 15 मिनिटात काय तुला फोन येतात बघ. लक्षात ठेव. एकदम पवार साहेब ए बाबा, धमकी नाही देत. रियालिटी ऐका. होतं रियालिटी.
जे बोलतो ना ऐका. हाकानं जे गोरगरीब अन्याय करतो ना ऐका 2 हाकानं मिनिटं बोलतोय पवार मला सांग साहेब, एक मिनिट ऐका की. ए शिमा हॅलो ऐक- शिमा तू का माझी हा. पाहुणे आहे काय नाही तू कुठले आहे तू हिंगोली जिल्हा. हिंगोली मी तुळजापूरचा आहे टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे सोशल मीडिया पूर्ण भारतभर बघतोय आणि तुमच्या बारामतीमध्ये ऐकून घ्या कम हा. से कम 90 ते 99% आमचे मला ओळखतात मी फक्त ग्रुपच काम करत नाही हा. अगोदर पण काम करतो तुमच्या गावातल्या विचार लोकांना लोकांच्या हितासाठी लोकांच्या भावनासाठी चांगलं काम करतोय चुकीचं नाही काम करत आणि तुम्ही लोकांच्या भावना दुखून असं काम करताय ना हे तुम्ही हा. तर परतफेड फेडावं लागेल लक्षात ठेवा आणि त्यामध्ये मेन मुद्दा कोण आहे अरे ए हा. पांडुगोळ्या तू विष्णू तुला कळत नाही का तुला रे मध्ये पडाला तुला हा? अहो पवार साहेब शिव्या बिव्या देऊ नका गोरगरिबांना. विष्णूला तिसरा खरा किस्सा काय घडलाय तुम्ही बोलत नाही ते बोलत एक मिनिट गोरगरीबाला का तुम्ही काय? गोरगरिबांचे नरडा ए थांबे थांबे ए वा थांब. दोन मिनिटं ऐका. 2 मिनिटं गोरगरिबांचे ऐका नरडा दाबून माझं. तुम्ही पैसे काढून घेता लोकांना अहो, फसवता पैसे कोण घेणार स्पर्धा आहे? परीक्षेच्या नावानं फसवणूक करता आणि अहो, कोण तुम्हाला करतो काय स्पर्धा बोलता परीक्षा? राव हा? कुठलं? काय तुम्ही बोलता ऐकून घ्यायला आणि मी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष. हा? महाराष्ट्र ती काय राज्याचे पद्धत झाली उपाध्यक्ष का बोलण्याची? बरं बरं तुम्ही किती तुम्हाला भारी जरा ऐकलो सांगतोय तुमचं तुम्ही तुमच्या ऐका आता मी ना. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बोललो का तुला बरं हा? राजा पण असं काय बोलताय ही बोलण्याची पद्धत तुमची. बर बर हा? ठीक आहे तुमचं हा? का ज्या ठिकाणी मी तुम्हाला ऐकून माझा- घ्या कोणाच्या माध्यमातून माझं तुम्हाला बोलणं परिचय तुम्ही झाले ऐकून घ्या ना. जालन्याच्या माझं बोल- कुठल्या ऐकून घ्या जालन्याच्या कुठल्या मास्तराच्या कुठल्या शिक्षक XYZ कोणाचे परिचय झाले ते माहिती नाही बरं ओके ठीक आहे तुम्ही आता तुम्ही पैसे ऐकून देणार आहे का नाही मला घ्या ना. सांगा काय झालंय तुम्ही त्या एकच मिनिट पोरीच्या पैशावर आलाय, मी तुम्हाला सांगतो. एकच मिनिट मला सांगा काय? पैसे देणार आहात का नाही मला सांगा मी देणार त्या माऊल्याने माफी मागायची माझी. त्या नाही नाही माऊल्याने नाही मला ए, शिव्या बा- दिल्या ऐकून ती घे, ए, गोड. हॅलो 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 हा, शिमा, हा. माफी नाही तुझ्या त्या तुझ्या पोरींचं भाषेमध्ये काय संबंध नाही? जे त्या माऊलीने आजपर्यंत मला ऐकून फोन घे केला. तू आजपर्यंत कष्ट केले ना तू ऐकून घे जे पण पडते ना तू कष्ट ते त्या भाषेमध्ये प्रत्युत्तर दे तू कळलं का तुला माफी हा. मागायला काय नाही रे. सीमाचा काय संबंध माफी त्याच्यात? मागायला काय त्यांनी काय मिळेल केलं? माफी मागा तो- कशाला माफी मागणार ते ना ऐका. सर तुमचे हात सोडते मला माझे पैसे परत करा माझा बाप शेतामध्ये हॅलो, काम सर, करते सर. माझा भाऊ शेतामध्ये काम करते एक काम करते का सीमा तू ऐक ती माऊल्या गायतडकनी जी माऊल्या गायतडकनी मला फोन करून शिव्या दिल्या मी त्याला म्हणते मी घरात आहे 5 मिनिटात मी तुला फोन करतो अपशब्द मला घाण बोला त्या माऊल्याला लाईनवर घे म्हणा तुझी शेख सराला काय शिव्या द्यायची नाही काय नाही म्हणा, घरात direct तुमच्या घरात पोल खोलली म्हणून असं करताय का बर माझ्या घरातल्यांनी लेडीजनी पहिल्यांदा फोन उचलला त्याला सांगतोय मी घरात आहे तर म्हणजे तो घाणघाण आपल्या बोलला. आपल्या घरातले लेडीज आणि दुसऱ्याचे लेडीज म्हणजे वरी पडलेली बर ते तुम्हाला आता आहे ना मी तुमचा मिस कॉल पडलेला आहे मला मी आता बघितलं मी तुम्हाला माझ्या फोनवरनं फोन करतो. ऐकून घ्या पवार साहेब, मला फोन तुम्ही करायची ऐकून गरज घ्या नाही माझं. एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही मला ऐका, फोन करायची तुम्ही- गरज नाही तुम्ही शेख आहे ना हा. ऐकून घ्या हा. मोमेडियन समाज मधले कम से कम 75 ते 80% लोक मला ओळखतात चांगलं तुमच्यासाठी तुमच्या समाजासाठी पण काम अहो, करतो तुम्ही ऐकून घ्या माझं पहिले ऐकून घ्या मी जात पात ऐकून घ्या पहिले ऐकून घ्या हो पहिले माझं पहिले जात पात ऐका बघून की काम तुम्हाला करणारा माणूस नाही मी ओळखलं आणि तुम्ही मोमेडियन मधून हा. ऐकून घ्या आहेत ना हा. मोमेडियन समाजामधलं त्यांचं नाव खराब नका करू असं माता भगिनी अहो, अन्याय करून कोण कळलं का त्याला माफी माग विषय- म्हणताय का अरे बापरे तुला शोभतंय का बाबा तुला हा? कुणाला म्हणतोय मी त्या माऊल्याला- बिचारी माऊलीला माऊल्याला. तसं त्याला माऊली पण म्हणतो आणि माफी माग पण म्हणतोय काय वा वा काय भाषा तुझी रे बाबा अहो तुम्हाला काय मला एकच कळलं ना कोणी केलंय टायगर आता थांबा त्या दुसरी मुलगी पण कॉन्फरन्स झाली थांबा एक मिनिट हॅलो शेख एकच मिनिट शेख एक मिनिट ते पूजा राठोड कॉन्फरन्स वाले हॅलो पूजा राठोड पूजा राठोड शेख ते तुम्हाला जे स्पर्धा परीक्षेच्या नावानं पैसे घेऊन फसवणूक केलंय ते कॉन्फरन्स वरती आहे तुम्हाला काय काय करू बोलला आणि तुम्हाला कुठल्या स्पर्धा कुठल्या अकॅडमी जॉईन करायला तुम्हाला त्याने एमएसएफ मध्ये आहेत म्हणले का हे शेख बर नाही मी नाही पूजा पूजा आहे काय पूजा खरं काय ते सांग कसं घडलं आणि ते माऊल्या काय तर काय किस्सा झालाय ते सांग. एक मिनिट पूजा सांग हा पूजा सांग हॅलो हॅलो हा बोल पूजा तू आज किती वर्षापासून ओळखते त्या मास्तरला खरं सांगा आता, सगळं खरं सांगा 5-6-7 वर्षापासून ओळखते हा पण आम्हाला माहित नव्हतं की सर एवढं हे करतील म्हणून तर आम्ही ना पैसे एवढे म्हणले त्यांनी आम्हाला काय म्हणले हा 50,000 आहेत म्हणले ते विष्णूला म्हणायला लावले 50,000 रुपये अकॅडमी जॉईन करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे अकॅडमी जॉईन करण्यासाठी 50,000 रुपये भरावं लागेल असं म्हणले का साहेब ते आमची विष्णू- academy विष्णू 50 पाटील- नाही महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स नाही, त्याचं विष्णू पाटील नाव नाही पूजा राठोड हा त्याचं विष्णू पाटील नाव नाही विष्णू घोडके नाव त्याचं पाटील ते हा. ते याच्यावर ट्रू कॉलर हॅलो भाऊ. ना म्हणून हा हा सचिन भाऊ पया हा बोल हा शेख सर हा त्यांची 7 वाजेपर्यंत पेमेंट गेलं पाहिजे मला माहित नाही हा 2 मिनिटं आहे का हॅलो. खरा किस्सा काय ए झाला बाळा. तुम्ही त्यांना सांगा विष्णू. हा भाऊ.
तुला आता तुझी घाण झाला आता कळालं बाळा. फक्त 10 ते 15 मिनिट फोन कट झालं ना, मी जे बोलतो तू माझं स्टेटस वगैरे बघत असतो ना, हे शेख वगैरे बघतो, तू ऐकून शेख काय वाटायला की कोणाला तर बोलत असं वाटत असेल. तुला 10 ते 15 मिनिट फोन ठेवला ना, 10 ते 15 मिनिटात तुला रिझल्ट येऊन जाईल बाळा. ठीक आहे. तू ह्याच्यामध्ये त्या शेख सराफमधून किती कमिशन खाल्लाय काय नाही ते सगळं कळून जाईल. तू मध्यस्थी ऐका, ऐकून घे, माझी पवार ऐकून घे. साहेब. पूजा, हॅलो पवार पूजा. साहेब हा हे विष्णू पाटीलचा रूल काय मध्ये होतं, विष्णू खोडकेचं मध्ये? यांनी हे 50,000. हॅलो. हा बोल बोल. यांनी म्हणले 50,000 लागतात घेतले आणि आता ते म्हणाले तुम्ही सर असं म्हणले की बाकीचं मी बघून घेतो तू फक्त असंच बोल म्हणून. बर बर बर. हा तुम्हाला होय होय एक मिनिट ताई, तुम्हाला कळत नाही का एवढं तुम्ही शिक्षण घेतलंय अशा फेक गोष्टीच्या नादी लागायला? हा, आई वडील आपली ऐकून घे पहिले माझं ऐकून घे. आई वडील आपले जाऊन शेतात राबतात आणि तुम्ही 30-30, 50-50 हजार पाठवता. तुम्हाला कळत नाही तुम्हाला? हा, आम्हाला काय माहिती यांनी फसवतील आम्हाला म्हणून. मग तुम्ही चौकशी करायचं ना. हे ऐकून घ्या, कुठल्या स्पर्धा परीक्षेची अकॅडमी चालवत नाही ना, काय चालवत नाही, कुठल्या ते सिक्युरिटी गार्ड मध्ये काम करतात आणि तुम्ही येण्यासारखं काय पण करताय का? हा, अवघड आहे. काय केलं ह्याने सांगितलं, हिने 8-6 वर्षापासून कॉन्टॅक्ट मध्ये. ह्याने काय म्हणलं अजून मुली आहेत का सांगा, अजून मुली आहेत का सांगा, म्हणजे सगळ्यांची पकडे एकटा खातो. बर बर बर. हा, म्हणजे आणखीन मुली आहेत का सांगा. तुम्हाला याने कधी जॉब नाही, तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील. जेव्हा कॉन्टॅक्ट काय झालं की त्यांना त्याची 10,000 फीस आहे. मी खोलली पण ह्याला आता गाडी नव्हती लागली. बरं ठीक आहे, ऐकून घ्या. हॅलो, तुम्ही दोघं पण ऐकून हा घ्या. हा तुमच्या दोघांकडे काय काय प्रूफ आहे तुम्ही मला आणखीन पाठवा. मी कसं काय करायचं करतो यांच्यासाठी. आज संध्याकाळपर्यंत हॅलो हॅलो. थोडे दिवस खूप शांत होते. मी त्याला रिक्वेस्ट केली सर तुमच्या पाया पडते, तुमच्या येऊन तिथं पाया पडते. म्हणलं सर प्लीज मला रिटर्न माझे पैसे करा. एवढे पण क्यू द्यायला नाही का तुम्हाला? होय शेख. हा, स्क्रीनशॉट पाठवते की मी त्याला काय म्हणले सर माझे पप्पा माझे घरचे सगळे कामाला गेले, सगळे काम करतात, आम्हाला पैशाची गरज आहे. मी इकडे शिकते एकटी, मला एकटीला घरचे पैसे लावतात, मला पैसे नाहीत माझे. मला ठीक आहे तुम्ही फसवलं झालं, ठीक आहे सोडा. एक मिनिट तुम्ही औंढा नागनाथ. हॅलो मला इथे माफी आमदार खासदार कोण आहे ते तू? हॅलो सीमा, तू औंढा नागनाथच्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तुला कंप्लेंट घेतली नाही का? नाही त्यांनी म्हणले की त्यांना त्या विष्णू पाटीलला बरं बरं. आणि एक दुसरी गोष्ट आहे, त्या पोलिसांनी सांगते नंतर त्याच्यानंतर ते काय होईल ते होईल असं बोल. त्या पोलिसांनी फोन केल्यावर हे फोन उचलला नाही का? हा त्या पोलिसांनी ह्याला फोन केल्यावर फोन उचलला नाही का? हा याला फोन केला ना त्याने. बरं ठीक आहे. काय कर, ऐक ना उद्या काय कर, फक्त मला आता संध्याकाळी 9 वाजेपर्यंत टाइम बघतो. पैसे आले तर बरं, तर तुला मी ऐका फोन ऐका करतो. पवार साहेब, सकाळी पवार सकाळी साहेब, तुम्ही सकाळी पवार पोलीस साहेब, स्टेशन मध्ये जा. हुकुमशाही नाही 9 हे वाजेपर्यंत देणार पोलीस किंवा स्टेशन मध्ये जा आणि मी पुढचं काय करायचं करतो. पोलीस नाही, स्टेशनच्या नाही. माध्यमातून करू आणि माझ्या ग्रुपच्या माध्यमातून जे काही तुला मदत करता येईल करतो मी. बर हॅलो बर बर. हॅलो. ऐका विष्णू, पवार साहेब, मी काय नाही म्हणतो तुम्हाला काय माहिती का? बोलायचं नाही, तुम्हाला काय बोलायचं बर नाही. जे काय- बर 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 चालून द्या, मग चालून द्या तुमचं. चालत मला नाही. काय तुम्ही जे मग काय फोन ते करून नाही द्या. नाही. जे काय काय ना करा? नाही जनतेसमोर हा. आणतो मी. आणि दुसरी गोष्ट आहे विष्णू मला हॅलो, हा 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 भाऊ. हा. तुझे केलास ना, ऐकून घे. ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुझे जर बहिणी तुझे जर कोण पाहुणे राहिले ना, तुला कळालं असतं बाळा. हा, तुझ्या असं लोकांना फसून करतो ना, होय रे. हा, हम्म. तू काय मला 2 वर्ष मागं तुझे पेमेंट अडकलं म्हणून मला माझ्याकडे कॉन्टॅक्ट तुझं सेव्ह आहे, पेमेंट तुझे काढून दिलोय आणि असं गोरगरिबाच्या लोकांना फसवतो काय रे? हा, होय रे. नाही भाऊ फसवलं नाही. बर बर. दुसरी एक गोष्ट आहे पवार साहेब, आता तुम्ही त्यांचं घेतलं ते माऊली गायचं डग आहे का नाही पाथर्डीचा, त्याला एक लाईनवर घ्यायला लावा बरं त्यांना. कुठली पोरींना म्हणा, माऊली? अहो तुमच्याकडे पैसे भरतात लोक आणि त्यांना तुम्ही माफी मागा म्हणताय. अरे कुठली हुकुमशाही आहे का? माऊली अरे, माऊलीला हुकुमशाही आहे फक्त का? लाईनवर नाही घ्यायला नाही नाही, लावा. मला एक सांगा, हुकुमशाही आहे का तुमची? नाही नाही, तुम्ही हुकुमशाही चालवली ए काय बाबा, ग्रुपच्या अरे नावावरती? तू खरंच का डोक्यात पडलाय का तू? हा, त्या बिचारीला सांगतोस तू आणखी ना, तू माफी मागून सांगतो का तू? अहो तिला पोरीला नाही म्हणले मी, ऐकून घ्यायची तर काय काय पद्धतीच ऐकून नाही. घेते मी म्हणले म्हणतो का ती नाही? हॅलो सीमा, माऊली. तुला म्हणलं नाही का माफी मागून? नाही नाही अजिबात नाही. हॅलो सीमा, तुला माफी मागून सांगितलं का नाही ना? नाही 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 अजिबात नाही म्हणलं त्याला पोरीला. माऊलीला तू त्या माऊलीला नेटवर्क मध्ये आहे, सीमा. त्या माऊलीनी फोन मला केलता ह्यांच्यासाठी, म्हणले हा सर सीमा, तुम्ही. तुला हे काही शेखने तुला सांगितलं की माफी माग म्हणून सांगितलं का नाही? नाही 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 अजिबात नाही. तिने म्हणून ते तिला हॅलो, म्हणलं त्या शिमा. माऊलीला लाईनवर घे. माऊलीनी माफी मागून द्या. हॅलो, शिमा. ते माऊलीनी मला शिव्या दिल्यात. हॅलो. अरे प्रश्न बापरे, काय पैशाचा खोटं बोलताय नाही, तुम्ही? इगोचा आहे. त्याच्या त्या मुलीकडे इगोचा. रेकॉर्डिंग आहे, त्या मुलीकडे रेकॉर्डिंग आहे. काय बोलताय तुम्ही खोटं? पाठवा मला. चला मी जर तिला म्हणलं, तिला एकच म्हणलं माऊलीनी माफी मागायला तुझं 5 मिनिटात पेमेंट पाठवतो म्हणलं. म्हणजे तुमच्याकडे रेकॉर्ड नाही, म्हणजे प्रूफ नाही म्हणता का तुम्ही?
नाही 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 माऊलीनी मला घाणघाण शिव्या दिल्या, म्हणला जात्या तुझ्या ऐकायला, असं मला घाणघाण शब्द दिले. त्या माऊलीला मला फक्त लाईनवर त्यांना गेला लावा बरं. ते माऊलीला मी 200-250 फोन केलेत परवा दिवशी, त्या काय? दिवशी बी. काल तुम्हाला सुद्धा ते 50 फोन बिचारे केले, त्यांचे उचलले आई वडील शेतात राबतात, तुम्हाला रोज अहो, 50 फोन पवार करतात. साहेब, फोन होत नाही. पवार हॅलो साहेब, त्यांचा रुपया किमान. आम्हाला नको. विष्णू सर, हॅलो विष्णू ऐका ना, सर, विष्णू ऐका सर, की विष्णू सर माऊलीला लाईनवर घ्या त्या. चला. तुम्हाला अहो call मला एक block सांगा, केलेलं एक मिनिट. हॅलो ए शिमा हॅलो, हा हा तुला कितीदा सांगितलं माफी माग म्हणून तुला हे ना? मला माफी माग म्हणून 1000 वेळेस पूजाला सांगितलं की त्या पोरीला ते आपण एखाद्या मायलेकराला कसं बोलतो तसं नाही बोलला त्याने. मला त्या पोरीला मला माफी मागायला सांग, मला सॉरी म्हणायला सांग, त्या माणसाला मला माफी मागायला सांग. आणि मी माफी मागले, माझ्या वडिलासारखे म्हणून मी माफी मागले 10,000 तू वेळेस. माफी मागू नको. ते तू बर नको ठीक मागू. आहे. त्या एक माऊलीला मिनिट लाईनवर घे शिमा, मला एक आता. मिनिट शिमा, माऊलीला लाईनवर याच्या घे फक्त. पुढे चल. एक पण माफी मागू नको. ठेव रे बाबा तू समी, तू शेक तू ठेव. तुला कसं तुझे 12 वाजवायचे ठेव, आता तुला वाजवतो. तू अरे काय- कुठं काय- तुझं काय दादा आहे म्हणला? का? तू डॉन आहे का रे तू? डॉन बिन तसलं तू नाही डॉन आम्ही आहे का? काय. अरे तू डॉन आहे का? फक्त- झापून तुला नाही, नाही, मांडगोळ्या नाही, लोकांच्या बहिणीवर, लोकांच्या माय बहिणीवर तू अत्याचार करतो स्पर्धा परीक्षेच्या हा. नावानं, आणि आणखी माफी मागून सांगतोय का? होय रे. तिला मी बोलत अरे नाही. लाज ती वाटू दे, माऊली- लाज आहे, लाज वाटू दे बाबा पाथर्डीचा तुला. माऊली का नाही. मोमेडियन जातीमध्ये पाथर्डीच्या ऐकून घे, तू कलंक आहे हा. मोमेडियन जातीमध्ये, असं नाहीत लोक. तू कलंक आहे, कलंक. तुला तुझे थांब 12 ना. वाजवतो ठेव. तुला कसं करायचं करतो. ए हॅलो विष्णू, ए हॅलो विष्णू, ए हॅलो हा, पाट, बोला ना. हा. ए तुला जरा 9 वाजेपर्यंत टाइम दिलो, तू पैसे नाही घेऊन दिला तर त्या साल्या तुझी थांब, मग तुझे काय कसं करतो बघ. तुझं 12 वाजता कसं वाजवतो हो बघ. शेख सर, पैसे पाठवा त्यांना अर्जंट. काय पैसे पाहतो, मिळ गोड गोड बोलू नको. होय रे शेट, तुझा शेट आहे का बे लावड्या? झापण झुलं तू थांब, तुला दाखवतो. तुला थांब, तुला ह्या भाषेमध्ये तुला भाषेमध्ये परती होतो तुझ्या गावात. थांब, तुला करतो.